नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. शहापूर पर्यावरण संरक्षण मंचच्या एकीच्या बळाचे ऐतिहासिक यश. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी मानवी साखळी आंदोलनाची घेतली दखल. भिवंडी लोकसभा खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांचे मोलाचे योगदान. शहापूर तालुक्याचे हरवलेलं सौंदर्य आणि तालुक्यात भडकलेली तापमानाची आग व वाढलेले 46 डिग्री सेल्सिअस तापमान आणि झालेली लाखो झाडांची कत्तल या गराड्यातून शहापूरकरांना बाहेर काढण्यासाठी आपला माणूस संतोष परशुराम शिंदे निर्मित शहापूर पर्यावरण संरक्षण मंच आणि शहापूर तालुक्यातील सुजाण नागरिक यांनी भर पावसात रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी केलेल्या यशस्वी भव्य मानवी साखळी आंदोलनाची आणि दाखवलेल्या एकीच्या बळाची जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी तत्काळ जागतिक पर्यावरण दिनी दखल घेत काल सायंकाळी 6:30 वाजता तहसील कार्यालय शहापूर येथे शहापूर पर्यावरण संरक्षण मंच बरोबर बैठक घेतली आणि सकारात्मक चर्चा केली व शहापूर तालुक्यात 50,000 झाडे लावण्याचा ऐतिहासिक शासकीय संकल्प जाहीर केला आहे. शहापूरकरांच्या या ऐतिहासिक यशात भिवंडी लोकसभा खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या बैठकीसाठी शहापूर पर्यावरण संरक्षण मंच संस्थापक आपला माणूस संतोष परशुराम शिंदे यांच्यासह पदाधिकारी व सुजाण नागरिक तसेच ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ, भिवंडी प्रांत अमित सानप, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे आणि शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची उपस्थिती होती. त्यांचे काही नॉर्म्स आहेत त्याच्यानुसार ते कट करत असतात. साहेब, ह्याच विषयाला अनुसरून 2 मुद्दे असे. सध्या गावांमधले तलाव, विहिरी आणि बोरिंग यांचं पाणी आता आटत चाललंय. तर गावाचे जे नैसर्गिक नाले आहेत ते ॲक्च्युली भरलेले आहेत, पाणी साठत नाही. आता पूर्वी जे एवढं होतं तर ते आता गुडघ्याभरच राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, गावातील तलाव आहे त्यांचंही जर खोलीकरण केलं आणि हे नैसर्गिक नाले तर आपल्या माध्यमातून याच्यावर काय सोल्युशन निघेल? आता 6चं केलंय. सरांच्या जास्त केलं. 15 दिवसापूर्वी आलो होतो. शिलोत्तरचा जर पाहिलं ना आपण, रस्त्यावरून दिसेल तुम्हाला. शिलोत्तरचं पाहिले का कोणी? खोलीकरण केलं आणि शिलोत्तरचा केला सर आपण, खातिवलीला केला. सुरुवात केलेली आहे. सगळ्यात मेन तर तुम्ही कसाऱ्याच्या तिथला आहे ना, तो कोणता पाडा? काळी पाडा, कांबडी पाडा. कांबडी पाड्याला जर पाहिलं तर 15 दिवस आपण तिथे JCB 15 दिवस. आता काल तुमचं कसाऱ्याला पाणी टंचाई झाली, सरांनी सूचना दिल्या, लगेच तिथे एक पोकलेन आणि 12 डंपर तिथे आपण लावून दिले. थोडं टेक्निकल तो स्लोप ज्यादा असल्यामुळे तिथं अडचण अजून करतोय. अजून अशी तुमच्या जास्त ग्रामपंचायतची पाणी पुरवठा धरणावर आणि खोस्तेला तर बरंच झालं. खोस्तेला 35,000 क्युबिक मीटर तुम्हाला पाहिजे असेल. 50 फुटावर पाणी लागतंय. 2 वर्ष तिथे प्यायला पण आता 50 फुटावर लागतं. विचारू आम्ही मागचा मान्सून संपला होता तेव्हा गेलो होतो, काहीच पाणी नव्हतं. म्हणजे लिटरली सगळा जो गाळ वगैरे आहे तर तो भरून फ्लॅट झालं होतं. त्याचे जे वेस्ट पिअर आहेत ते डॅमेज झाले. आता तिथे वसुंधरा संजीवनी त्यांनी केला पुढाकार. नाम फाउंडेशन पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं होतं. सो आता तिथला किती काढला का आपण? 35,000 क्युबिक मीटर पुढे खोस्तेमध्ये पाहण्यासारखं आहे. आता काही तुम्ही पण आयडेंटिफाय करा. आता कसाऱ्याची लोकसंख्या जास्ती आहे, जरा अशी आपण गावं घेऊ. आता वनराई बंधारे जर कुठे बांधायचे तुम्ही मला सांगताल नियोजन की सर आपण या 10 ठिकाणी वनराई बंधारे करू शकतो, तर आपण या सप्टेंबरमध्ये त्याचं नियोजन करू. वनराई बंधारे आपण जनरली सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करतो, ते आपण त्याचं बघू. त्याच्यानंतर जलसंधारणाची बरीचशी कामं आपण देतो, फॉरेस्टलाही देतो आणि डिपार्टमेंटलाही देतो. तुम्ही ॲज अ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन तुम्ही सुद्धा सांगितलं तर ते पण आम्ही कन्सिडर करू. सर, NSSच्या कॅम्पमधून वनराई करू ना. NSSच्या कॅम्पला तुमच्याकडे एवढे स्टुडंट्स आहेत, सरांना बोलू या सप्टेंबरला घ्या तुम्ही इनिशिएटिव्ह. तुमच्याकडे 1000 विद्यार्थी आहेत, तुम्ही 10 करा. कॉलेजला NSS मुख्याध्यापक आहेत आपले
काय असते की प्रशासन म्हणून आपण बोलू पण एक सामाजिक संस्था, आता तुम्ही नागरिक संस्था म्हणून तुमचं थोडं विजन असतं तुम्हाला की हा हे झालं तर हे चांगलं होऊ शकतं. आता वनराई बंधाऱ्यामध्ये काय काय करू शकतो याचं जर थोडं तुम्ही विचार करून प्लॅनिंग आम्हालाही मदत करताल तर ॲक्च्युअल जे थोडं इफेक्टिव्ह प्लॅनिंग आणि इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन होईल. तर त्यामुळं आपण या 3-4 विषयामध्ये बघा, वृक्ष लागवड तर आपण करतोय. मी आता बाकी पण थोडेसे डिपार्टमेंटला इन्व्हॉल्व करतोय. CSR जे आहेत त्यांना इन्व्हॉल्व करू, टार्गेट देऊ. काही ठिकाणी जागा आकारी पडत जी आहे तर ती एखाद्या कंपनीला दत्तक म्हणजे ॲग्रीमेंट करायचं, त्यांनी तो तिथे झाड लावणे, ते मेंटेन करणे असं करू. आणि डेव्हलप्ड बाय तर त्याच्यामध्ये 7-12 किंवा जमिनीच्या ह्याच्यामध्ये 0 चेंज काय म्हणजे आपण त्यांना काहीच अधिकार देणार नाही कंपनीला किंवा कशालाच काही नाही, फक्त ते त्यांनी करून द्यावं इतकं आपण परवानगी देणार नाही. आपण सर्वे चालू केला सर, उद्यापर्यंत रिपोर्ट आपण घराच्या जागेपुढे प्रत्येक घरापुढे 2 झालं बस आंबे, बरोबर जास्त काहीच केलं नाही. असं करून आम्ही सर्वे केला तर आमच्याकडे 61,000 झाडं फक्त घरापुढेच बसणार. कुठे कुठे प्रत्येक व्यक्तीच्या घरापुढे 2 ते केल्यानंतर 61,000 झाडं त्याच्यात बसतात. कुठं जायची गरज नाही, तोच काळजी घेणार. आणि फ्रीमध्ये आपण त्याला आंब्याचंच देतोय रोप, आंबा आणि जी ओपन जागा असेल तिथे गुलमोहर 2च झाडाची डिमांड. गुलमोहर नका देऊ. गुलमोहर अजिबात देऊ नका. गुलमोहर हे भारतीय झाड नाहीये. गुलमोहराचं एवढंसं पान ना 20 वर्ष जमिनीत ठेवा पुजत नाही. गुलमोहर नका देऊ. त्याच्याऐवजी पिंपळ द्या, करंज द्या, कदंब द्या, जांभूळ द्या. त्याच्यामुळे वड पिंपळ घरापुढे नाही ना, रस्ते जिकडे रोड, आता रोड साईड आहे समजा पार्क सारखे पेट्रोल पंपापासून जिथे जिथे मोकळे पाहिजेत तिथे पिंपळ लावूया. आणि दुसरं सर हुंडी ते कसाऱ्यापर्यंत जो आता मुंबई आग्रा आहे तो पहिला तुम्ही आम्ही जी काही मंडई आहेत 20-25 वर्षाच्या अगोदर तिथं दोन्ही बाजूला आंब्याची वड पिंपळ अशा पद्धतीची यांनी काय केले ते सर्व कटिंग केले ना आज पूर्ण. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही खरंच जातीने लक्ष देऊन ना हे जे रोड आहेत, कारण कसं आहे रोडवरती लोक जात असत कुठंतरी थांबायला जागा हवी आहे. आज समृद्धी पण बघतो पूर्ण तापलेली असते. जर दोन्ही बाजूने जर मोठी मोठी झाडे झाली तर परत आणि त्याची उष्णता पण आपल्या साईडला इथलं येणार नाही. तर हे त्यांच्याकडून करून घ्या. दुसरे तुम्ही जे बोलताय म्हणजे तुमच्या ह्याच्याने तुम्हाला जिथं जिथं वाटते तुमची भूमिका, कारण शेवटी कलेक्टर आहे, तुम्ही ज्या माध्यमातून केला तर नक्की 100% नाही विधान तो 101% लक्ष देत आहे, सरांनी लक्ष दिलं आहे. तर नक्की त्याच्यातून आम्हाला म्हणजे आज आम्हाला बरं वाटलं की आम्ही जे केलं आहे त्याच्यातून तुम्ही आणि जर म्हणजे परवा दिवशी सर बोलले तर आम्हाला बरं वाटलं का आपण काहीतरी केलं तर कोणी ना कोणी काहीतरी करायला येतं. त्यात गायकवाड साहेबांनी पण लगेच भूमिका केली. आज सर्व मराठी बिल्डिंगला त्यांनी ते रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पत्र पण गेले. त्यानंतर आता ते पाणी जो चालू केलं आहे, राहिली गोष्ट आता जी झाडं लावायची तर ती पण लावत आहे. तर त्यांना नगरसेवकांना तुम्ही विश्वासात घ्या बोलतो. आणि जे पूर्ण काय आले गार्डन आहेत ना सर, सर्व कॉन्क्रिटीकरण करून टाकलं. ती काय मुलं खेळायला येतील 6 वाजेवर. तर त्यांना सांगितलं का 4ही बाजूला जी भिंत आहे तिथं 2x2ची कॉन्क्रीट फोडा. आता एवढा जर झालेला त्याचा थोडाफार खर्च निघून गेला तरी काय फरक नाही, पण तिथं झाडं लावली तर एक चांगला हे निघालं. तर आपण त्या माध्यमातून शिवसाहेबांशी बोलून ती झाडं आणि रस्त्यावर तर ते लावणारच आहे सर. आणि अपेक्षा करतो नक्की तुमच्यावर यश भेटत. आणि महत्वाचा मुद्दा सर या ठिकाणी. आणि आपण भेटू परत. हो. आज आता 5 जून आहे तर एक साधारणतः 15-10 बैठक लावली तर पुढच्या वीकमध्ये वगैरे तुम्ही पण काही लोक झाडं लावायचं 1 जुलैला करतो नियोजन. ॲट अ टाइम लावतो आपण एकाच दिवशी सगळं. मध्ये माझी एक चर्चा झाली होती इथे भेटून मी तिथे बैठक लावली तर ज्यांना यायचे तिथे रोड साईडला वर पिंपळ नाही वैयक्तिक आपण जे करतो ते तर शेतकरी स्वतःच करणार, घर मालकच आणि- नाही नाही, या रोड साईडच्या जरा जागा आहे. करून सर्वे सर म्हणतो. एक सांडपाण्याचा मुद्दा सर महत्वाचा आहे की नदीमध्ये डायरेक्ट सांडपाणी सोडलं जातं, तर त्याच्यावर सुद्धा उपाय होणं गरजेचं आहे. नदी पूर्णपणे दूषित होते का, हापसा नदी असो, भारंगी नदी असो, याच्यामध्ये कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी डायरेक्ट सोडलं जातं. तर त्याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे. आपले वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे काही नॉर्म्स आहेत, हाऊसिंग किती आहे त्याच्यानुसार. आणि ज्या ठिकाणी आता इंडिव्हिज्युअल हाऊसेसमधून जात असेल नगरपालिकेला बोलून नगर म्हणजे जागा तो मध्ये काहीतरी जो घनकचऱ्याचा विषय झालेला होता ती जागा पण होत होती
परंतु कुठेतरी मग गावकरी वेगवेगळे येतात. ते जर झालं तर एक 4-5 गावाची कचरा त्याच्यात जाईल. हातिवली जवळ चालला होता प्लॅन. तर आता खाजगी जागा दिली ती खाजगी जागेला प्रॉब्लेम झाला, देत नाही ते गाव देत नाही. कारण ठराव असतो ना आपला तर ग्रामपंचायत. त्याच्यामध्ये मी चेरपुलीचा रहिवासी आहे. त्याच्यामध्ये एक प्लॉट दाखवण्यात आला होता का जिथे आधी आपला 3 ग्रामपंचायतचा आणि शहापूर नगरपंचायतचा कचरा टाकला जात होता आधी, तर तेव्हा गावकऱ्यांना त्याचा काही वास येत नव्हता. परंतु आता गेल्या 4 दिवसापूर्वी एक तिथे ग्रामसभा लावली, परंतु ती कारणास्तव पोस्टपोन करण्यात आलेली आचारसंहितेचा हे करून. आता आचारसंहितेनंतर ती मीटिंग लागणार आहे. आता विषय संपली आहे. आता तिथं प्रोजेक्ट होणार आहे. प्रोजेक्ट होते प्रक्रिया. त्याला विरोध होतो. तुम्ही जर इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये घेतला तर त्याच्यावर मार्ग निघेल. तर आता कोंडी अशी झालेली आहे का जागा देणार. सर एक मिनिट मी तिथला रहिवासी आहे म्हणून मला तिथलं काय ते माहिती आहे तेवढं मी सांगतो, मग तुम्ही बोला. तर तिथे जागा देणारा तयार आहे. आधी तिथं कचरा टाकत जात होता, पण आता काही लोक विरोध करतात त्याच्यामुळे, म्हणून तो प्रकल्प थांबलेला आहे. आता तिथं डम्पिंग ग्राउंड नाहीये, आता तिथं डायरेक्ट प्रकल्प होणार आहे, ते प्रोसेस होणार आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. आणि 3 ग्रामपंचायतचा विषय नगरपंचायतचा विषय तिथं सोडवी. मला वाटते आपण जिल्हाधिकारी म्हणून त्याच्यात इनिशिएटिव्ह जर घेतला तर तो त्याच्यावर नक्की उपाययोजना निघेल असं मला वाटतं. त्याच्यावर मी स्वतः इथं 4 वेळेस तुमच्या गावाला सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना प्रेझेंटेशन ह्या बोर्डवर दाखवलं. 3 मिटिंग घेतल्या. शेवटी काय सध्या ग्रामपंचायतचा नकाराधिकारी आपण किती वेळेस म्हणतो. आपल्याकडे पण एकदा दोनदा येऊन गेले, सरांनी पण सांगितलं, तुमचे नगरसेवक पण सरांकडे गेले. मीटिंग पण घेतल्या तिथे. तिथं घेतलं, इथं बोलून मी तो पुरा प्रोजेक्ट दाखवला. चंदीगडची कंपनी होती, ॲश्युरन्स दिला की तुमचा कचरा फ्रीमध्ये घेतला जाईल चेरपुलीचा पुढे 50 वर्ष. लेखी द्यायला तयार होती ती कंपनी. तुमच्या दुसऱ्या 2 ग्रामपंचायत तुम्ही अटॅच करून दिला, त्यांचं पण फ्री ऑफ कॉस्ट नगरपालिका खर्च करेल. एनओसी देत नाही ग्रामपंचायत. नाही पण सर साहेबांनी जर केलं तर, साहेबांनी इनिशिएटिव्ह घेऊन केलं तर, कुणी तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन जर केलं तर ग्रामपंचायत समजा देत नाही, काही वैयक्तिक कारणांमुळे केलं मी इंटरनल जिल्हा परिषद सीओना बोलतो, आपल्या काही तरतुदी आहेत त्याच्यानुसार आपण मी एकदा बघून, मी आता सांगत नाही, पण मी तो विषय बघून मग नंतर बोलतो. आता यांनी सांगितलं ते सांडपाण्याचा विषय जो भारंगी नदीचा खोलीकरणाचा प्रस्ताव 2016 पासून पडलेला नगरपंचायतकडे. त्याचं जे सिनियर जिओलॉजिस्ट होते बी नारायण पेटकर, त्यांनी सर्वे केलेला आहे. तर त्यांनी काय सांगितलं का नदीचा जो मधला जो पॅच आहे तो बेसॉल्ट खडकाचा आहे. जे पाणी पर्क्युलेट होते ते साईड वॉलमधून जातं. आता त्या साईड वॉलला सगळीकडे सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं. त्याच्यामुळे काय झालं, मागच्या वर्षीपासून परिसरातल्या सगळ्या विहिरी आणि बोरिंग सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. म्हणजे पाणी राहिलेलं नाही, एकदम ग्राउंड लेवलला पाणी गेलेलं. आम्ही जिओलॉजिस्टची मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तिथे रिपेरियन बंद करा किंवा रिपेरियन प्लांटेशन करा. साईड वॉलला कुठल्याही परिस्थितीत तुम्ही हे करू नका, ते बेकायदेशीर आहे. आता जर सांडपाणी ते तसंच त्या नदीमध्ये जाते. आता जर खोलीकरण केलं तर ते ग्राउंडचे सगळे ते झरे उघडतील आणि ग्राउंड वॉटर लेवल कायमची खराब होऊन जाईल. तर त्याच्याकरता जोपर्यंत सांडपाण्याचं नियोजन होत नाही तोपर्यंत नदीचं खोलीकरण करू नये. ह्याच्यात सिनियर जिओलॉजिस्टनी त्यांच्या रिटर्नमध्ये मी शिंगारे साहेबांना ती फाईल पण दिली होती. त्यांच्याकडे आहे, नगरपंचायतकडे आहे सगळी ती फाईल. मी फाईल बघतो, सिनियर जिओलॉजिस्ट आणि चीफ ऑफिसर दोघांना बोलून मग आपण करू. चालेल. धन्यवाद. एवढा वेळ दिला खूप वेळ दिला आम्हाला. साहेब तुम्ही फार वेळ दिला, जवळपास 1 तास वेळ दिला. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.